मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी, याच्यावर तुम्हाला आता सगळा कंटेंट मोफत पाहायचा असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलोय। या ठिकाणी अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल करा। या ठिकाणी मोबाईल नंबर मागतो, मोबाईल नंबर टाकून द्या। त्याच्यानंतर एमपीएससी हा टॅब सिलेक्ट करा। तो एमपीएससी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ किंवा कोणतीही टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट सोडवायची असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो रेफरल कोड किंवा अनलॉक कोड विचारेल, तिथे टाकून द्या SOHELLIVE लाईव्ह। सोहेल लाईव्ह हा अनलॉक कोड टाकल्यानंतर कोणताही कोर्स कोणताही लाईव्ह लेक्चर तुम्ही मोफत मध्ये पाहू शकाल। हा फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी। या ठिकाणी तुम्हाला इंडियाचे टॉप एज्युकेटर्स भेटतील, सगळ्यांचे क्लासेस लाईव्ह क्लासेस होतात। त्या ठिकाणी तुम्हाला अनलॉक कोड काय टाकायचा आहे SOHELLIVE सोहेल लाईव्ह, तुम्हाला सगळं मोफत मध्ये दिसून जाईल। तसंच टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही मोफत मध्ये सोडवू शकाल या अनलॉक कोड द्वारे। आणि सगळ्यात महत्त्वाची बॅच म्हणजे मित्रांनो कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स फॉर एमपीएससी PSI मेन्स। सगळ्यात जास्त अडचण आपल्या PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या PSI मेन्सचीच जाते। लवकरात लवकर इथं एनरोल करून घ्या, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे। मित्रांनो, मेन्सची तयारी चांगल्या प्रकारे करायची असेल तर लवकरच ही बॅच जॉईन करून घ्या। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरतीची 2020 साठी आपली विशेष बॅच आपण चालू केली आहे, जे की त्याच्यामध्ये आपण गेस्ट पेपर सॉल्व्ह करत आहोत। मुंबई पोलीस भरतीचे आतापर्यंत आपण 75 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे। आता राहिले होते 25 प्रश्न गणिताचे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे मॅथचे क्वेश्चन कामी पडतील तुम्हाला, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं आली 25 पैकी ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगणे विसरू नका। आणि तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याचा गेस्ट पेपर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या जिल्ह्याचा गेस्ट पेपर नक्की टाकेल। आणि तुम्हाला ही सगळी PDF ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, खालील मोबाईल नंबर दिसत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा। 100 रुपये फीस ठेवली आहे मित्रांनो मी फक्त, आणि 30 पेपर देण्याचा माझा टार्गेट आहे। 20 ते 30 पेपर मी नक्कीच तुम्हाला देणार। फीस फक्त 100 रुपये नाममात्र ठेवली आहे। तर चला जास्त वेळ न करता आपण व्हिडिओची सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 75 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, त्याच्यामध्ये मराठी, GK आणि IQ हे तिन्ही सब्जेक्ट सॉल्व्ह झाले। आता क्वेश्चन नंबर 76, इथून गणित हा विषय सुरू होतो, इथून आपण सुरुवात करूया। लहानात लहान 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्यांच्या सरासरीला 10 ने भागून 6 ने गुणल्यास उत्तर काय येईल? अतिशय सोपं आहे मित्रांनो। आता लहानात लहान म्हटला, लहानात लहान 2 अंकी कोणती असते तर लहानात 2 अंकी असते 10। 3 अंकी कोणती आहे लहानात लहान, ती असते 100। त्याच्यानंतर 4 अंकी लहानात लहान ती असते 1000। यांची सरासरी, सरासरीचं सूत्र काय, सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या। तर सरासरी आपण काढून घेऊ पहिले, किती येते यांची बेरीज, 10 + 100 110, 110 + 1000 1110, 1110/3 भाग जातो बघा, 3 त्रिक 9, 2 उरले, 3 7 21 आणि 0 शी 0, किती आलं 370। ही झाली सरासरी। परंतु सरासरीला काय करा म्हणते, 10 ने भागून 6 ने गुणल्यास उत्तर काय येईल? 370 ला 10 ने भागायचं आहे, ठीक आहे, आणि 10 ने भागून काय करायचं म्हणते, 6 ने गुणायचं आहे। तसं असं समीकरण भेटते, 0 0 कटला, गुणाकार साइन, या ठिकाणी गुणाकार होईल, साइन 7 42, 42 2 हाताले 4 आणि साइन 3 18, 18 4 4 होतात 22, 222 म्हणजे किती आलं, 6 ने गुणून 10 ने भागितलं तर उत्तर येतो 222। ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील। नेक्स्ट गणित पाहूया। प्रश्न क्रमांक 77, खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो? शिरोलंबाचा, कोनदुभाजकांचा, लंबदुभाजकांचा की मध्यगांचा? याच्यासाठी नाही का मित्रांनो आपले कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे। याच्यासाठी काय करा माहिती आहे का तुम्ही, भूमिती जी असते ना, भूमिती ही जर तुमची पक्की करायची असेल, हे सगळे मूलभूत नियम माहित करायचे असेल ना, तर 6वी 7वी 8वी चे पुस्तकं एकदा याच्यातून जितकी काही भूमिती आहे ना ते सगळे वाचून घ्या। यांच्या पहिल्या हा जो काही भूमितीचा लेसन चालू होतो त्याचा पहिला किंवा दुसरा पेज वाचायचा। हे सगळे मूलभूत संबोध पहिल्या किंवा दुसऱ्या पेजवर दिलेले राहतात त्या चॅप्टरचे। समजा आयात आहे तर आयाताचा जो लेसन असेल त्या पुस्तकात त्या पहिल्या किंवा दुसऱ्या पानावर सगळे मूलभूत संबोध दिले असते। हे एकदा नजरेखालून तुमच्या जाऊ द्या, कारण फार आवश्यक आहे, याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन येऊ शकतात। तर संपात बिंदू, कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो? त्याचं उत्तर आहे लंब दुभाजकांचा। लंब दुभाजकांचा म्हणजे हा समजा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना मधून जर आपण दुभागलं आणि हा जो ज्या बिंदूवर येऊन ते एकमेकाला भेटतात ना, तर समजा सपोज इथं कुठेतरी भेटतील ते, तर हा जो तिन्ही एकत्र येऊन भेटत आहे याला संपात बिंदू म्हणतात। आणि हा जो संपात बिंदू आहे हा तिन्ही शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो। लक्षात राहील। अजून एक कॉन्सेप्ट सांगतो की हे कोण दुभाजक असलं, समजा हा त्रिकोण आहे,
आता हा कोण दुभाजक काढला आपण, हा एक कोण दुभाजक, हा दुसरा कोण दुभाजक आणि हा तिसरा कोण दुभाजक. तर हा शिरोबिंदू जो आहे ना, हा शिरोबिंदू पासून समान अंतरावर नसतो, तर कोण दुभाजकांचा जो संपात बिंदू आहे तो या रेषाखंडापासून, या रेषांपासून समान अंतरावर असतो. लक्षात राहील, कोण दुभाजकांचा या बाजूंपासून समान अंतरावर असतो आणि लंब दुभाजकांचा हा शिरोबिंदू पासून समान अंतरावर असतो. हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. याचं उत्तर प्रश्न ऑप्शन नंबर 3 आहे. याच्यासाठी काय करायचं, येता 6वी 7वी 8वीचे पुस्तक डोळ्याखालून एकदा जाऊ दे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 78, कोणत्या संख्येचा शेकडा 7 म्हणजे 49 होय? कोणती संख्या माहित आहे का आपल्याला? नाही. एक्स चा 60%. च्या जागी काय घ्यायचं नेहमी लक्षात ठेवायचं, गुणाकार. एक्स चे 7%. 7% म्हणजे 7/100 बरोबर किती आहे ते म्हणजे 49. बस सोडून घ्या. आता एक्स बरोबर काय होऊन जाणार, 49 गुणिले 100 जातील आणि 7 छेदामध्ये येतील. कारण की इकडे जर अंशात असेल तर बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जाताना तो उलट होते. म्हणजे इथं गुणाकार तिकडे गेलं भागाकार, तिकडे अंशात आहे तिकडे गेल्यावर छेदात. 7 49 आणि 7 गुणिले 100 700. ऑप्शन नंबर बघा 1 नंबर याचं उत्तर आहे. 78चा ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 79, एका वस्तूची किंमत दुकानदाराने शेकडा 10 सूट दिल्याने तिच्या मूळ किमतीपेक्षा 15 रुपयाने कमी होते, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? अतिशय सोपं आहे मित्रांनो. 15 रुपये 10% सूट दिली की किती कमी होईल? 15 रुपये. ओके, म्हणजे 10% म्हणजे 15 रुपये. ओके, तर 100% म्हणजे किती? सोपं आहे. तिरपा गुणाकार करा, सहज उत्तर निघतो. 150 म्हणजे 100 गुणिला 15 म्हणजे हे 1500 छेद 10, 00 कटला, किती आलं? 150. म्हणजे मूळ किंमत काय असणार? 150. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. अतिशय सोपं. प्रश्न क्रमांक 80, 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी 1.25 रुपयास विकली, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल? ठीक आहे, 10 रुपये डझन दराने त्यानं खरेदी केली. ओके, आणि 1.25 रुपयानं विकली. तर मला सांगा 1.25 रुपये म्हणजे किती? 1 रुपया 25 पैसे. ओके, या दरानं विकली तर किती होऊन जाते? याची विक्री किंमत आपल्याला भेटून जाईल. तर याची 12 60 0 हाच्याले 6, 12 24, 24 6 30, 30 0 हाच्याले 3 आणि 12 1 12, 12 3 15 आणि 2 अंक सोडून पॉईंट होतात. तर इथं सुद्धा 2 अंक सोडून पॉईंट म्हणजे 15.00 म्हणजे 15 रुपयाचं विकलं त्यानं. घेतलं कितीनं? 10 रुपयानं. विकलं कितीनं? 15 रुपयानं. तर ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायची. खरेदी किंमत या बाजूला लिहायची आणि त्याच्या खाली नेहमी 100 लिहायची. विक्री किंमत वरी लिहायची आणि त्याच्या खाली शेकडा नफा किंवा तोटा किती विचारलं असेल तर खाली एक्स घेऊन घ्यायचं. ही याची ट्रिक आहे. चला आता सोडवा. एक्स ला इकडे पाठवून देऊ आणि इकडे काय येणार? 15 गुणिले 100 आणि छेदामध्ये 10 येऊन जाईल. ठीक आहे, 00 कटला आणि 15 गुणिले 10 किती येते? 150. 150. ओके, पण 150 उत्तर आहे का? नाही, 150 उत्तर नाहीये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जर 100च्या वरी आलं तर तो असतो नफा. 100च्या वरी नफा, आणि जर 100 पेक्षा खाली असलं तर तो असतो तोटा. मला सांगायचं 150 आले, 100च्या वरी आहे ना, मग नफा असेल. 100च्या वरी किती आहे? 100च्या वरी 50% वरी आहे, म्हणजे 50% नफा. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ओके, 150% नफा नाहीये तो. 100च्या जितक्या वरी राहील तितके टक्के नफा असतो. ओके, 100च्या वरी 50 आहे म्हणजे 50% नफा होईल. ओके, नेक्स्ट गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 81, एका डब्यात 70 रुपये आहे, त्यामध्ये 25 पैशांची नाणी 72 नाणी व त्यामध्ये 25 पैशांची 72 नाणी व उरलेली 50 पैशांची नाणी असल्यास एकूण किती नाणी आहेत? सोपं आहे. एकूण रुपये किती? 70 रुपये आहे म्हणजे. ठीक आहे, ओके, त्याच्यात 25 पैशांची किती आहे? 72 नाणी आहे. ओके, 72 नाणी ही 25 पैशांची म्हणजे 25 पैशामध्ये किती रुपये व्हायले याचा गुणाकार करून घ्या, उत्तर निघून जाते. 25 दोन्ही 50 0 हाच्याले 5. ओके, आणि 25 7 25 सक 150, 25 7 175, 175 आणि 5 180 म्हणजे 1800 पैसे. 1800 पैसे म्हणजे किती होतात? 18 रुपये. 18 रुपये झाले या 25 पैशांमध्ये. किती आहे एकूण रुपये? एकूण रुपये 70 रुपये आहे एकूण. उरले किती? 18 रुपये तर संपले. उरले किती मग? 18 रुपये संपले असेल तर 52 रुपये उरले अजून. ओके, मग 52 रुपयात 50 पैशांच्या किती नाणी होतील? 52 रुपयात किती होतात बघा? 50 पैशात आहे ना, तर याच्या एका रुपयात किती नाणी असतात? 2. एका रुपयात किती नाणी असतात? 50 पैशाचे 2. तर 52 रुपयात किती? तिरपा गुणाकार, 52 दुनी 104. 104 नाणी असतील 50 पैशांच्या. 104. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. कळलं? हे कसं काढलं? पहिले 25 पैशाची जी दिलं त्याच्यावरून त्याचे रुपये काढून घेतले. 25 पैशांची 72 नाणी दिली होती ना, त्यांचा गुणाकार केला तर त्याला 1800 पैसे. 1800 पैसे म्हणजेच 18 रुपये. 25 पैशांच्या रुपयात 18 रुपये आहे. उरले रुपये किती? 52 रुपये उरले. काहून? कारण की 70 रुपये होते एकूण. 70 मधून 18 गेले, 52 उरले. मग 52 रुपयात 50 पैशांची नाणी कशी निघतात? की एका रुपयात 50 पैशांची 2 नाणी.
तर 52 रुपयात किती? तिरपा गुणाकार केला 52 दुनी 104. ओके, 50 पैशांच्या 104 नाणी असतील. ऑप्शन नंबर 3 उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे. त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या कोणती? अतिशय सोपं आहे. याचा सूत्र सगळ्यांना माहित असलंच पाहिजे. याचा सूत्र काय असतो? लसावी गुणिला मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. हे जर माहित नसेल तर लिहून ठेवा आत्ताच वहीमध्ये. लसावी गुणिला मसावी बरोबर असतो दोन संख्यांचा गुणाकार. मग सांगा लसावी किती दिला? 240 गुणिला मसावी किती आहे? मसावी आहे 8 बरोबर दोन संख्या गुणाकार. त्याच्यापैकी एक संख्या माहिती आहे 48, दुसरी माहित नाही घ्यायची x. मग 48 ला तिकडे पाठवून देऊ. गुणाकारात तिकडे गेल्यावर काय जाईल? भागाकारात. म्हणजे 240 गुणिला 8 आणि छेदामध्ये काय येईल? 48. भाग तोडा. 8 एक 8, 8 सकम 48, 6 एक 6, 6 चौक 24 आणि 0 0 किती आलं? 40. दुसरी संख्या येणार 40. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. प्रश्न क्रमांक 83. एका 125 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यासाठी एका मुद्रकाला प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण किती खिळे जुळवावे लागतील? म्हणजे प्रश्न समजून घ्या मित्रांनो. पहिले याचे अतिशय सोपं आहे. पहिले प्रश्न समजा. 125 पानाचं पुस्तक आहे आणि पान क्रमांक जे आहे ना तितके खिळे लागतात. समजा पान क्रमांक 1 आहे तर 1 खिळा लागल. 2 आहे तर अंक किती आहे? 2 मध्ये एकच अंक आहे, याला 1 खिळा लागल. असं 9 पर्यंत येईपर्यंत 1 खिळा लागल. पण पान क्रमांक 10 आला त्याच्यामध्ये किती अंक झाले? हा 1 आणि हा दुसरा अंक झाला. तर इथे खिळे किती लागतील? 2 लागतील. मग असं 99 पर्यंत 2 2 2 लागतील. परंतु पान क्रमांक 100 आला तर किती खिळे लागतील? 1 2 3. इथं 3 खिळे लागतील. हे 199 पर्यंत सेमच राहील. ओके, कळालं? पण तुम्ही का असं नंबर लिहित जाणार का इथपर्यंत? नाही, असं नाही करायचं. काय करायचं बघा. एक अंकी संख्या किती असतात? 9. लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंत एक अंकी संख्या किती असतात? 9. 2 अंकी किती असतात? तर 2 अंकी असतात मित्रांनो 90. 2 अंकी संख्या किती असतात? 90. आता 3 अंकी कुठपर्यंत पाहायच्या? 125 पर्यंत पाहायचे आहे. आता 125 पर्यंत नाही का मित्रांनो, 3 अंकी जर पाहायचे असतील 26 येतील. काऊन? कारण की 101 ते 125 पर्यंत 25 आणि 100 राहिला होता ना याच्यातला. 1 ते 100 मधला 100 हा सुद्धा 3 अंकी आहे. म्हणून तो 1 वाढवला तर किती झालं? 26. 25 पर्यंत 3 अंकी संख्या किती देईल? 26. तर ही ट्रिक आहे याची. 1 अंकी 9, 2 अंकी 90 आणि 3 अंकी किती आल्या? 26. मग मला सांगा 1 अंकीसाठी किती खिळे लागतात? एकच खिळा लागतो. 2 अंकीसाठी 2 खिळे लागतात आणि 3 अंकीसाठी 3 खिळे लागतात. यांचा गुणाकार करून आलेल्या गुणाकारांची बेरीज करावी लागते. 9 1 9. 1 अंकीसाठी 9 खिळे लागतील. 90 दोन्ही 180 होतात. 2 अंकीसाठी 180 खिळे आणि 63 18 8 हातचाला 1 3 2 6 1 7 78. 26 3 78 म्हणजे 3 अंकीसाठी 78 खिळे लागतील. ओके, मग एकूण खिळे किती झाले? बेरीज करा. 9 0 0 9 8 17 17 7 हातचाला 1 8 1 9 9 7 16 6 हातचाला 1 आणि 1 1 2 267 खिळे लागतील. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. कळालं? तर जितके अंकी तितके खिळे लागतात. मग 1 अंकी 9 आहे तर 9 खिळे. 2 अंकी 90 आहे तर 90 दोन्ही, कारण 2 अंकीमध्ये 2 अंक असतात म्हणून 180 खिळे आणि 3 अंकी 26 संख्या आहे म्हणून 3 3 खिळे म्हणजे 78 खिळे त्यांना लागतील. तर यांची गुणाकाराची बेरीज करून घेतली तर उत्तर निघून जाते. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम वर जाऊया. प्रश्न क्रमांक 84. एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापांचे गुणोत्तर 2 3 4 आहे. तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा आंतरकोन किती अंशाचा असेल? ओके, याचा उत्तर कसा काढणार? की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बाह्य कोनांची बेरीज असते 360. लक्षात ठेवा, आंतरकोनाची 180 असते पण बाह्य कोनांची 360. मग आपल्याला यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 2 3 4. मग 2x प्लस 3x प्लस 4x म्हणजे हे झाले तिन्ही कोनाचे माप आणि यांची बेरीज किती येते म्हटलं? 360. यांची बेरीज करून घ्या. किती येते? 2 3 5 5 4 9 म्हणजे 90x बरोबर 360. सॉरी 90 नाही, फक्त 9. 9x बरोबर 360. मग x बरोबर काय येणार? 360 छेद 9. 9 चौक 36 0 0 म्हणजे x ची किंमत आली 40. x ची किंमत किती आली? 40. मग याच्यात काय सांगितलं की सर्वात मोठा आंतरकोन. आता ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आंतरकोन कसा काढायचा? अतिशय सोपा आहे की जो बाह्य कोन सगळ्यात छोटा असेल त्याला लागलेला आंतरकोन सगळ्यात मोठा असतो. मग समजा सपोज हा बाह्य कोन सगळ्यात छोटा आहे तर हा कोन आंतरकोन मोठा असेल. बाहेरचा जो छोटा त्याला लागून आतमधला मोठा असतो. मग मला सांगा याच्यातला छोटा कोणता राहील? हा 2 वाला. म्हणजे 2 म्हणजे त्याचं माप काही 2x. 2x मला सांगा 2x. मग किंमत कशी करणार? x ची किंमत 40 आली आपली. मग 2 गुणिला 40 म्हणजे किती आलं? 80. म्हणजे सगळ्यात छोटा बाह्य कोन किती आहे? 80. तर आंतरकोन त्याला लागून असलेला सगळ्यात मोठा असेल. आता
या ठिकाणी मी दुसरा त्रिकोण काढून दाखवतो तुम्हाला. सपोज तो हा 80 वाला बाह्य कोण आहे, तर आंतरकोन आणि बाह्य कोन हा बघा असा मिळून हा लिनियर अँगल तयार होत आहे, म्हणजे हा सरळ रेषीय एक रेषीय कोन तयार होत आहे ना. तर हा किती मापाचा असतो, हा एक रेषीय कोन असतो 180 मापाचा. असा पूर्ण इथून तर इथपर्यंत मी काढा ना सेमी सर्कल, हा अर्धवर्तुळ हा 180 मापाचा असतो. अर्धवर्तुळाचं 180 पैकी 80 आपल्याला भेटलं, मग उरलेला किती असेल 100. लक्षात आलं, हा किती असेल 100, कारण की हा झाला पूर्ण असा सरळ कोन तयार होत आहे ना. तर हा 180चा असतो, 180 पैकी बाह्य कोन 80चा भेटला आपल्याला, मग हा किती 100चा. तर आंतरकोन सगळ्यात मोठा कोणता असेल 100 अंशाचा. हा 100 अंशाचा कसा काढला, कारण की पहिले आपण काय केलं, बाह्य कोन बाहेरचा सगळ्यात छोटा बाह्य कोन कोणता ते काढायचं, आणि बाह्य कोन जे छोटा राहील त्याला लागून आतमधला मोठा राहते. याच्यावरून हे उत्तर निघते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रमांक 85. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर तोडतो, तर गोळ्याचा प्रति सेकंद वेग किती. ओके, हे फार आवश्यक आहे बरं. पहा ना, प्रति सेकंद विचारलं की प्रति तास विचारलं, प्रति सेकंद विचारलं. मला सांगा 3.5 सेकंदात किती जातो, 105 जातो. प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदात किती जाईल. काय करायचं, तिरपा गुणाकार म्हणजे 5/3.5. नेहमी लक्षात ठेवायचं, जर छेदाचा पॉइंट कट करायचा असेल ना तर अंशातला 1 शून्य वाढवून टाकायचा, छेदातला पॉइंट कट होऊन जातो. ही सोपी ट्रिक आहे. आता झाले 35. 35 त्रिक किती होतात मित्रांनो, 105. 35 त्रिक 105 आणि 0 0 30. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. म्हणजे प्रति सेकंद वेग किती राहील, 30 किलोमीटर प्रति सेकंद वेग त्याचा राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 86. एक मोटरसायकल 18,000 रुपयांना विकली तेव्हा त्याला 12.5% नफा झाला, तर त्या मोटारीची खरेदीची किंमत किती. ओके, मी ट्रिक तुम्हाला सांगितली होती. या बाजूला खरेदी किंमत लिहायची, आपल्याला माहित नाही कारण तीच काढायची आहे एक्स, आणि त्याच्या खाली नेहमी 100 राहते. ओके, विक्री किंमत किती सांगितली 18,000. ओके, आणि त्याला किती नफा झाला होता 12.5. हा नफा काय करायचा, नफा झाला तर मी तुम्हाला म्हटलं होतं 100 मध्ये काय करायचं प्लस करायचं, म्हणजे किती होऊन जाते 112.5 होऊन जाते. आता हा जर समीकरण सोडवलं ना तर उत्तर निघून जातो. ही अतिशय सोपी ट्रिक आहे मित्रांनो. एक्स बरोबर काय होऊन जाईल 18,000 गुणिले 100 आणि छेदामध्ये 112. आता 112.5 होतं, मी तुम्हाला ट्रिक सांगितली, छेदामध्ये पॉईंट कट करायचं असेल तर काय करायचं, अंशातला 1 शून्य वाढवून टाका, पॉईंट कट होऊन जातो. पॉईंट कटला 1125 झाले. चला आता 25चा भाग देऊ आपण. 25 चौक 100, 12 उरले आणि 25 पाचा 125, पुन्हा 25 चौक 100, 0 0. 9चा भाग जातो, 9 पाचा 45, 9 दोन्ही 18, 2 0 आणि 5 1 5, 5 8 40, 8 दोन्ही 16 आणि 2 0 आणि इथलचा 1 0 इथं शिल्लक म्हणजे 16,000. किती येणार 16,000. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. अतिशय सोपं ट्रिक आहे मित्रांनो. नफा तोट्याला हे लक्षातच ठेवा, हा जो सांगितलाय ना, किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ बघा. नफा तोटा हा पूर्ण टॉपिक मी ट्रिक्स नुसार शिकवून दिलेला आहे, तिथून तुम्ही उत्तर सहज काढू शकता. ओके, इथे 18,000 होता, 18,000चा 1 शून्य विसरलो होतो आपण, इथे 18,000 होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 87. 36 ते निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता 36ची भाग जाणारी म्हणजे 36ची कसोटी माहीत असायला पाहिजे. आता याची कसोटी कशी निघणार लक्षात ठेवा. आता आपल्याला जास्तीत जास्त 11 पर्यंतच्या कसोट्या माहित असते, परंतु त्याच्या पुढच्या माहित नसते. तर याची कसोटी काय आहे मित्रांनो, जसं 12 आहे, 12ची कसोटी आहे, ज्याला 4 भाग जाते आणि 3 भाग जाते ना त्याला 12 सुद्धा भाग जाते, तशी त्याची कसोटी आहे. तर 36ची कसोटी आहे 4 आणि 9 ज्या संख्येला भाग जाते ना त्या सगळ्या संख्येला 36 सुद्धा भाग जाते. काय आहे 36ची कसोटी, 4 आणि 9 ज्या संख्येला भाग जाते त्या सगळ्या संख्येला 36 सुद्धा भाग जाईल. ओके, तर मग मला बघा 4ची कसोटी पहिले लावू आपण. 4ची कसोटी काय सांगते, शेवटच्या 2 अंकांना भाग गेले जायला पाहिजे. ओके, या सगळ्यांनाच जात आहे का, 4 चौक 16, 4 सक हो सगळ्यांनाच जात आहे. आता 4 नंतर सगळ्यांना जात आहे, आता काय पाहायचं 9 जाते का. 9ची कसोटी काय, सगळ्या अंकांच्या बेरजेला भाग जाते का. 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 7 20, 20 आणि 8 28, म्हणजे याला 9 भाग जात नाही, कॅन्सल. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18 झालं. हाच उत्तर असेल, कारण की एका 4 ऑप्शन पैकी एकच उत्तर असणार आहे, जास्ती तर नसणार. तरी पण आपण करून पाहूया. ठीक आहे, 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, 15 आणि 6 21, 21 ला जात नाही 9 आणि 6 आणि 1 7, 7 आणि 14, 14 आणि 1 15, 15 आणि 5 20, 20 ला जात नाही, म्हणजे ऑप्शन 2 याचं उत्तर राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 88. 36 चौसेमी क्षेत्रफळ असलेले व पूर्णांकात बाजू असलेले
एकूण किती आयात काढता येतील? ओके, 36 चौसेमी क्षेत्रफळ असलेले व पूर्णांकात बाजू असलेले किती आयात काढतात? म्हणजे आयात कसा असतो? समोरासमोरील बाजू समान असतात. ओके, म्हणजे या समोरासमोरील समान असतील. तर आता याच्यामध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे 36. तर याच्यासाठी काय करावं लागते माहिती आहे का मित्रांनो? याच्यासाठी आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी, हा क्षेत्रफळाचं सूत्र आहे आयताचं. म्हणजे कोणत्या तरी दोन संख्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे? 36 यायला पाहिजे. मग अशा दोन संख्या शोधाव्या लागतात की ज्यांचा गुणाकार 36 येतो. सोपी ट्रिक सांगतो, काय करायचं? 36 चे विभाजक शोधून काढायचे. 36 चे विभाजक कोणकोणते आहे? एक राहतो, एक सगळ्यांचाच राहतो. 2 न जाते का? हो, 2 सुद्धा आहे. 3 सुद्धा विभाजक आहे, 3 ने सुद्धा 36 ला भाग जाते. 4 न सुद्धा जाते. 5 न जाते का? नाही. 6 न जाते. 7 न जाते का? नाही. 8 न जात नाही. 8 चोक 32, 8 पंचे 40 होतात. 9 न जाते का? हो, 9 न सुद्धा भाग जाते. 10 न जात नाही. 11 न जात नाही. 12 न सुद्धा भाग जातो. 13 न जात नाही. 14 न जात नाही. 15 न जात नाही. 16 दोन्ही 32, 16 न जात नाही. 17 दोन्ही 34, 17 न जात नाही. 18 दोन्ही 36 होतात. ओके, आता 18 म्हणजे अर्धे झाले ना. जेव्हा अर्धी संख्या जवळ पोहोचलो ना, त्याच्यानंतर कोणतीच संख्येने भाग जात नाही, लक्षात ठेवा. डायरेक्ट येऊन जातो 36. इतके याचे विभाजक आहेत. ओके, 1 2 3 4 6 9 12 8 18 आणि 36 म्हणजे किती विभाजक झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 विभाजक झाले. आता हे विभाजक झाले. आता यांच्यावरून याचं उत्तर काढणं खूप सोपं आहे. पहिला विभाजक कोणता आहे? 1. मला सांगा 1 न कशाला गुणलं तर 36 येईल? 36 ला गुणलं तर 36 येईल. त्याच्यानंतर 2 ला कशाने गुणलं तर 36 येईल? 2 ला जर 18 न गुणलं तर 36 येईल. ओके, त्याच्यानंतर 3 न कशाला गुणलं तर 36 येईल? 3 गुणिले 12 केलं तर 36 येईल. करेक्ट. त्याच्यानंतर 4 ला कशाने गुणलं तर 36 येईल? 4 9 36 येईल. ओके, आणि 6 ला 6 नच गुणलं तर 36 येईल. ओके, आता हे पुन्हा 6 नंतर काय? 9 तर झालं, या ठिकाणी घेतलं होतं आपण. करेक्ट. 12 झालं, 12 या ठिकाणी घेतलं होतं. 3 गुणिले 12 18 सुद्धा झालं, 36 सुद्धा झालं. तर बघा, हे 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि 5 वेळा. तर किती वेळा होईल? 5 वेळा येऊ शकतो. 36 चौसेमी क्षेत्रफळ असलेले पूर्णांकात बाजू असलेले एकूण किती आयत काढता येतील? असे 5 आयत काढता येतील. याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट गणित पाहूया आता आपण. प्रश्न क्रमांक 89. एका घड्याळात 9 वाजून 3x मिनिटं व 10 वाजायला 2x मिनिटं कमी हे एकच वेळ दर्शविते, तर त्या घड्याळातील ती वेळ कोणती? म्हणजे 9 वाजून तितके मिनिट झाली असतील, एक्सच्या जागी असा अंक येणार की तो या 2 नंतर येणाऱ्या अंका एवढाच असला पाहिजे. म्हणजे हा एक्स जो आहे तो समान असायला पाहिजे. अतिशय सोपं आहे, ऑप्शन वरून सहज काढता येतो. तर 9 वाजून समजा ऑप्शन वरून पाहिलं ना तर निघून जातो. 9 वाजून 24 मिनिटं झाली असतील, तर 10 वाजायला किती मिनिटं कमी आहे? इथं 26 मिनिटं कमी आहे. इथं 4 आहे आणि इथं 6 आहे. सेम आहे का? नाही, म्हणजे हा नसणार. इथं 10 वाजायला 18 मिनिटं कमी. 10 वाजायला 18 मिनिटं म्हणजे किती होतात? 9 वाजून 42 मिनिटं. करेक्ट, 42 मिनिटं होतील. आणि 10 वाजायला किती मिनिटं कमी? 18 मिनिटं. इथं 8 आहे, इथं 2 आहे. हे तर होणारच नाही, कारण इथं 3 असायला पाहिजे म्हणते ना. त्याच्यानंतर 9 वाजून 35 मिनिटं होतात का? बघा बरं, 35 आहे म्हणजे 10 वाजायला 25 मिनिटं कमी असतील. ओके, 10 वाजायला 25 मिनिटं. बघा, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. करेक्ट आहे, सेम अंक येत आहे, म्हणजे हा उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. नेक्स्ट गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 91. 59,178 या संख्येला 36 ने निशेष भाग जातो, तर 7च्या जागी कोणता अंक येईल? ओके, म्हणजे काय केलं? हा 7च्या जागी कोणता तरी दुसरा अंक यायला पाहिजे होता, परंतु त्याने 7 टाकून दिलं. तर हा अंक जर बदलला ना तर त्याला 36 ने निशेष भाग जाते. ओके, जर 36 ची कसोटी आताच पाहिली ना आपण, कशाने भाग गेला पाहिजे? 4 न आणि 9 न भाग गेला पाहिजे. पहिले आपण 4 ची कसोटी लावू. 4 1 4, 3 उरतात, नाही जात आहे ना. म्हणजे 7च्या जागी काय यायला पाहिजे ते बदललं तर कसोटी लागल. समजा आपण 1 घेतला तर 4 ची कसोटी लागते का? 18 होतात, 4 न भाग जात नाही, 1 नाही येणार. 6 घेतला तर 68 होता, 4 1 4, 4 7 हा जात आहे. जर 6 घेतला तर काय होऊन जाईल अंक? 5 9 1 6 8. 2 4 ची कसोटीला 9 ची लागते का? 6 8 14, 14 1 15, 15 9, 15 9 होतात 24, 24 आणि 5 29. नाही, मग 9 ची लागत नाहीये पण त्याला, म्हणजे हा 6 सुद्धा नसतात. 4 घेतला तर 5 9 1 4 8, 4 तर लागत आहे. 9 ची कसोटी लागते का बघायला? 4 8 12, 12 1 13, 13 9 22, 22 आणि 5 27. ओके, 4 नाही भाग चालला, 9 नाही भाग चालला, म्हणजे काय घ्यावं लागत? त्या जागी 4 येईल. 4 ऑप्शन नंबर 3 उत्तर राहील. ओके, पुढचं पाहण्याची गरजच नाहीये. प्रश्न क्रमांक 92. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे
₹1000 व ₹1050 आहे, तर व्याजाचा दर किती? सोपा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. याच्यासाठी काय करायचं, नेहमी लक्षात ठेवा, हे 2 वर्षाचं सांगितलं. ओके, परंतु पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा सारखाच असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावरूनच त्याची ट्रिक तयार झालेली आहे की पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कसा असतो, सारखा असतो. मग मला सांगा, पहिल्या वर्षी ₹1000 आहे ना, 2 वर्षात सरळ व्याज किती झालं म्हणते 1000, मग एका वर्षात किती असेल, ₹500 असेल. करेक्ट. मला सांगा, दुसऱ्या वर्षी त्याच्यावर किती रुपये वाढले, ₹50 वाढले. दुसऱ्या वर्षी किती रुपये वाढले, 1050 झाला ना चक्रवाढ व्याज, म्हणजे ₹500 किती वाढले, 50. दर किती असेल व्याजाचा, 500चे किती टक्के असतात, 50, 10%. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. कळालं? कारण की पहिल्या वर्षी सरळ व्याज किती होतं, ₹500, परंतु दुसऱ्या वर्षी काय झालं, त्याचा चक्रव्याज, हे तर सरळ व्याज 1000च राहिला, परंतु चक्रव्याज 1050 झाला, म्हणजे किती रुपये जास्त झाले, ₹50 जास्त झाले. म्हणजे दर काय येणार मग, 10%. पाहूया प्रश्न क्रमांक 93. एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? बघा, सेम तसाच प्रॉब्लेम आहे, परंतु उलट दिलं. आता खिळे किती आहे ते सांगितलं आणि पान क्रमांक ओळखायला सांगितलंय. याच्यात काय करावं लागते, अशा गणितामध्ये ऑप्शन वरून जावं लागते. ओके, ऑप्शन वरून जाऊ. पहिल्या ऑप्शन पाहूया, 171. समजा 171 पानं असतील तर खिळे किती लागतात? एक अंकी संख्या किती असतात तुम्हाला पहिले सांगितलं, 9. 2 अंकी किती असतात, 90. आणि 3 अंकी 171 पर्यंत किती होतील, 72 संख्या होतील, कारण 100 पकडावं लागते. 101 ते 171 71 संख्या आणि 100 मिळवतं 72. 72 संख्या 3 अंकी असतात. मग याला 1-1 खिळा, याला 2-2 खिळे, याला 3-3 खिळे. हे 9-1 9, 9-2 18 आणि 1-0 180, 3-2 6, 7-1 21, 216. यांची बेरीज करा बरं. 9-0 9, 9-6 15, 15 5 हातचाला 1, 8-1 9, 9-1 10 0 हातचाला 1, 1-1 2, 2 405 खिळे होतात. म्हणजे हा 171 पानाला 405 खिळे होतात, म्हणजे चुकीचं आहे, कारण की आपल्याला खिळे किती पाहिजे, 402 खिळे पाहिजे. मग मला सांगा, 171 पेक्षा लहान परंतु 171च्या कोणती तरी जवळचीच संख्या असेल ती. 150 म्हटली तर खूपच लहान झाली, खूप दूरची झाली, कारण इथं 405 झालं होतं ना, 150 तर अजून 300 वरच येऊन जाईल ती, इतके दूरची नाही पाहिजे. 175 तर मोठी आहे, ही नसलच. उत्तर हा 4 नंबरच असला पाहिजे. बघा, असा लॉजिक सुद्धा आपल्याला लावता येतो, कारण की 171 मध्ये 171 साठी 405 खिळे लागले, म्हणजे याच्या जवळपासचीच कोणती तरी संख्या आहे, जवळपासची परंतु लहान, मग ती 170च असायला पाहिजे. बघा, काढून पाहू. 1 अंकी 9 संख्या असतील, 2 अंकी 90 असतील आणि 170 पर्यंत 3 अंकी किती होतात, 71 होतात. एक जास्त. ओके, मग खिळे किती लागतील बघा. 1 अंकीला 1, 2 अंकीला 2, 3 अंकीला 3. यांचं गुणाकारांची काय करायची, बेरीज करायची. 9-1 9, 9-2 18 म्हणजे 180 आणि 3 अंकी 3-1 3 आणि 7-1 21. बेरीज करा. 9-0-0 9-3 1202 हातचाला 1, 8-1 9, 9-1 10-0 हातचाला 1 आणि 1-1 2, 2-2 4, 402 खिळे. बघा, बरोबर 170 ला 402 खिळे लागतात, म्हणजे पान किती असतील, 170. यासारख्या गणिताला ऑप्शन वरून जावं लागते. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. प्रश्न क्रमांक 94. ज्याची परिमिती 44 सेमी आहे व ज्याच्या बाजूंची लांबी पूर्णांकात आहे, अशा मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती? ओके, मला सांगा, परिमिती किती पाहिजे, 44. ओके, 44 परिमिती, असा मोठ्यात मोठा आयत कोणता? ओके, आणि बाजू पूर्ण म्हणजे पॉइंट मध्ये नको आहे. तर मला सांगा, परिमिती म्हणजे काय असते, आयताची परिमिती म्हणजे काय. हा सपोज आयत आहे, तर आयताची परिमिती जी असते ना, ती काय असते, सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. तर आयताची परिमिती या ठिकाणी 44 येण्यासाठी सर्व बाजूंची बेरीज, आपण मोठ्यात मोठ्या कोणत्या बाजू असू शकतात 44 येण्यासाठी. समजा आपण आयत आहे म्हणजे 2 बाजू समान आणि 2 बाजू वेगवेगळ्या असायला पाहिजे. हा, तर आपण समजा घेतलं, हे 11, हे 11, 11 आणि 11 किती झाले, 22. अजून 22 शिल्लक राहिलं. हे 11 घेऊ शकत नाही घेऊ शकणार आपण. तर आपण काय करूया, 12 किती झाले, 24. हे 12 24 हे मोठ्यावाल्या घेऊ. उरलं किती, 20 पाहिजे अजून, तर म्हणजे हे 10 घेतले तर आपण. ओके, होते. हे 44 परिमिती होते, मोठमोठ्या घेतल्या तर. ओके, 11 लहान होऊ लागलं, म्हणजे आपण हे 10 घेतल्या आणि हे 12. अजून काय होऊ शकते, अजून होऊ शकतो समजा 14, वरची आणि खालची 14 किती झाले, 28. ओके, आणि या ठिकाणी
वरची आणि खालची 14 घेतली, उरले किती मग 16. मग हे 8 घेतलं आणि हे 8 घेतलं. ओके 16. तर हे सुद्धा 44 होते. ठीक आहे. अजून काय होऊ शकते, असं तर खूप सारे होऊ शकतात म्हणा. मग 15 घेतलं तर हे 30 होते आणि हे 7 घेतलं तर हे 14. 30 आणि 14 44 होतं. 15 7 105 होतात. म्हणजे काय व्हायला बघा, 14 8 832 हातच्याले 3 8 8 3 12 112. जितकं तुम्ही मोठमोठ्या संख्या वाढवायली तसं त्यांचं क्षेत्रफळ कमी होत चाललं. मग लहानात लहान कोणतं असू शकते, हे 12 आणि 10 असू शकते. त्याच्यापेक्षा छोटं होऊ शकत नाही. म्हणजे 12 आणि 10 120 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके. कारण याच्यापेक्षा तुम्ही जसं मोठ्या संख्या घेत जासाल, ज्यांची लांबी वाढत जासाल, तर क्षेत्रफळ कमी होत चाललं. बघा 14 8 घेतलं 112 झालं, 15 7 घेतलं तर 105 झालं. पण काय म्हणते, मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळ मोठं 120, 12 आणि 10 घ्यावं लागते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. नेक्स्ट गणितावर जाऊया. क्रमांक 95. एका पुस्तकाची किंमत 10% कमी केल्यावर त्याचा खप 20% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती वाढ किंवा घट झाली. समजा आपण काय करू, त्या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये आणि 100च विकल्या जायची. 100 रुपयाची 100 पुस्तकं विकायचा. सपोज काय केलं म्हणते, 10% कमी केलं म्हणजे 100 रुपयांना 10% कमी केलं 90 रुपये होऊन जातील. आणि खप 20 न वाढला म्हणजे 100 विकायचे तर 120 पुस्तक आता तो विकल. तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती वाढ किंवा घट झाली. मग कसं काढायचं, या ठिकाणी 90 रुपये सपोज खरेदी किंमत, ओके, आणि 120 रुपये खप वाढला आहे ना. तर मला सांगा 90 रुपयाचे 120 पुस्तकं विकत आहे, किती होते बघा बरं. 90 रुपयाचे 120 पुस्तकं 12 9 अष्टोदर्शे 108 आणि हे 0 याचा आणि 0 याचा 10,800 रुपये यायले. आणि पहिले किती यायचे, 100 गुणिले 100 100 यांचे 4 शून्य. ओके, 10,000 यायचे पहिले. तर किती बघा आता वाढ तर झाली, किती रुपये वाढ झाली, 800 रुपये वाढ झाली. म्हणजे 10,000चे किती टक्के, म्हणजे एक्स घेऊ आपण छेद 100 बरोबर 800 होतात. म्हणजे 10,000च्या वरी 800 आलं ना, 800 जास्त खप झाला तर वाढ तर होणार, पण किती टक्के, हे 2 2 शून्य कटले आणि इथं 800च्या एक्स बरोबर काय होऊन जाईल, 800 छेद 100. हे 2 2 शून्य कटले, किती आलं, 8% वाढ. 8% वाढ. कळालं. या ठिकाणी या प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो. नेक्स्ट गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 96. वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. याची ट्रिक आहे मित्रांनो. बघा पहिल्या 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25चं दिलं 13 वर्ष, राहिलेल्या 25चं 17 दिलेलं आहे. तर सरासरीचं सूत्र काय, एकूण विद्यार्थ्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. तर विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज तर माहित नाही, पण 25चं 13 दिलेलं आहे ना. मग काय करायचं, 25 गुणिले 13, या 13 यांची बेरीज एवढीच येते, 25 गुणिले 13. आणि या 17ची किती येणार, 25 गुणिले 17 येणार. या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय इतकं दिलं ना, म्हणून यांची बेरीज इतकी येते आणि यांची इतकी येते, म्हणजे दोघांचा गुणाकार. आणि एकूण संख्या किती आहे, 50 आहे. 50 एकूण विद्यार्थी 50 आहे ना, म्हणून एकूण संख्या सुद्धा 50 येतात. आता याला सोडवा, उत्तर निघून जातो. काय येतो बघा, 25 त्रिक 75 5 हातच्याले 7, 25 1 25, 25 आणि 7 32 होतात. 325 याला गुणाकार. आणि हा किती येतो, 25 7 175 हातचे आले 17, 25 1 25, 25 आणि 17 किती होतात, 25 आणि 7 32, 32 आणि 10 42. ओके, 425 छेद 50 यांची बेरीज करून या, काय येते, 5 आणि 5 10 0 हाताला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 4 आणि 3 7, 750 छेद 50, 0 0 कटला आणि 5 1 5 2 उरले आणि 5 5 25 15. किती येणार सरासरी, 15 येणार. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. समजलं सगळ्यांना. तर सरासरीचं सूत्र काय असतं, एकूण संख्यांची बेरीज असते ना. मग एकूण संख्या तर दिल्या नाही, पण 25 विद्यार्थ्यांचं 13 वर्ष दिलं, याचा गुणाकार करायचं आणि हे 25 गुणिले 17 करायचं. एकूण संख्या 50 आहे. या समीकरण सोडून घ्यायचं, उत्तर निघून जाते. नेक्स्ट गणित सॉल्व्ह करूया. प्रश्न क्रमांक 97 बघा. एका कंपनीच्या शेअर मार्केटच्या भावात पहिल्या वर्षी 25%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 50% घट होऊन त्याचा भाव 12 रुपये झाला. तर शेअरचा पहिल्या वर्षीचा भाव किती रुपये. सोपी ट्रिक आहे मित्रांनो. काय करायचं, सपोज 100% म्हणजे किती असतात, 100. समजा 100% होतं पहिले, नंतर काय झालं म्हणते 25% वाढ झाली. पहिल्यांदा 25%, मग 100 मध्ये 25% वाढले तर किती झाले, 125% झाले. ओके, नंतर 20% वाढ झाली, परंतु 20% कोणाच्या, या 125%चे 20% काढावं लागेल. ओके, म्हणजे 125 चे 20% किती होतात, 25 होतात. 10% म्हणजे 12.5 आणि 20% म्हणजे 25 होतात.
म्हणजे आता किती 125 मध्ये 25 मिळवले तर 150 होतात, म्हणजे 150% वाढ झाली. पण नंतर काय झालं, तिसऱ्या वर्षी 50% घट झाली. मग 150चे 50%, 150चे 50% म्हणजे त्याचा अर्धच करून टाका, म्हणजे 75% झाले. म्हणजे 100%चे पहिले 125 झाले, 125चे नंतर 150 झाले आणि 150चे डायरेक्ट किती झाले 75% झाले. त्याचा भाव 12 रुपये होता, म्हणजे 75% म्हणजे 12 रुपये झाला. तर पहिल्या वर्षीचा भाव किती, म्हणजे 100% असताना किती असेल, तिरपा गुणाकार करा, म्हणजे 1200/75 येऊन जाईल तिरपा गुणाकार जर सॉल्व्ह करायला गेलो तर. भाग तोडा, 15×5 75 आणि 15×8 20, 0 0, त्याच्यानंतर 5×1 5, 3 उरले, 5×1 30, 16. म्हणजे पहिल्या वर्षी किती होता 16. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. अतिशय सोपी ट्रिक आहे मित्रांनो, स्टेप वाईज सोडवा, सहज उत्तर निघतो, अशी ट्रिक तयार झाली आहे. नेक्स्ट गणित पाहूया. क्रमांक 98, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती. तर मला सांगा, इथं 5 मीटर आणि इथं डेसिमीटर सांगितलं, तर 1 मीटर बरोबर किती असतो 10 डेसिमीटर असतो. 1 मीटर बरोबर किती असतो 10 डेसिमीटर. तर 5 मीटर तारेची, मीटरला काय करू आपण डेसिमीटर करू, 1 मीटर म्हणजे 50, 1 मीटर म्हणजे 50, 10 डेसिमीटर, तर 5 मीटर म्हणजे 50 डेसिमीटर होऊन जाईल. ओके, तर 50 डेसिमीटरची किंमत 80 रुपये, 50 डेसिमीटरची किंमत 80 रुपये. तर एका डेसिमीटरची किती, एकाची किती, तिरपा गुणाकार करा, म्हणजे काय होऊन जातील 80/50 येऊन जातो. 0 0 कटला, 5×1 5, 3 उरले, पॉईंट दिला, 5×1 30, म्हणजे 1.6 म्हणजेच 1.60 पैसे, 1.60 म्हणजे 1 रुपया 60 पैसे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. नेक्स्ट गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 99 बघा. आई, वडील व मुलगा यांच्या वयांची सरासरी 27 वर्ष. त्याच्यामध्ये मुलाचं वय वडिलाच्या वयाच्या 1/3 पट असून आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 3 कमी आहे, तर आईचे वय किती. तर सरासरीसाठी काय पाहिजे, सरासरी दिलेली आहे, तर सरासरीचं सूत्र काय म्हणते, एकूण संख्यांची बेरीज, म्हणजे आईचं वडिलाचं आणि मुलाचं वयाची बेरीज भागीला एकूण संख्या म्हणजे 3 येतील. तर सगळ्यात पहिले आपल्याला तिघांचं वय माहित पाहिजे. कसं काढणार, तर वडिलाचं समजा x वय असेल, तर मुलाचं किती आहे म्हणजे वयाच्या 1/3 म्हणजे x/3 मुलाचंही, आणि आईचं वडिलापेक्षा 3 कमी आहे म्हणजे x - 3 येईल. ओके, नंतर घेऊन मी सरासरी दिली. सरासरी सूत्र काय म्हणते, एकूण संख्यांची बेरीज म्हणजे x + x/3 + x - 3, आणि एकूण संख्या किती झाल्या 3 म्हणून /3, आणि सरासरी 27 दिली. या 3ला तिकडे पाठवून द्या म्हणजे गुणाकारात जाईल. 27 3 किती होतात 81 होतात. ओके, आणि x + x/3 + x - 3 आहे ना, x - 3. ठीक आहे, आपण काय करूया, या -3ला पण तिकडे पाठवून देऊ, म्हणजे किती होऊन जातील 84 होऊन जातील. आणि इथं काय उरल x + x आणि हे x. आता इथं तिघांची बेरीज करता येत नाही कारण याच्या छेदामध्ये 3 आहे. मग छेद समान करण्यासाठी काय करावं लागते, इथं पण 3 आणू, इथं पण 3 आणू, आणि या ठिकाणी 3 आणले तर 3x होऊन जातील, हे xच, आणि इथं 3x होऊन जातील, आणि सगळ्यांचा छेद 3 होऊन जाईल. बेरीज करा, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7. ओके, 7x/3. आता हे 3 या 84 ला गुणाकारात जातील, या बाजूला करतो मी, म्हणजे 84 × 3 आणि छेदामध्ये 7 येऊन जातील. ओके, गुणाकार करा, 7×1 7, 1 उरला, 7 2 14, आणि 12 किती होतात 36. म्हणजे x ची किंमत किती आली 36. आणि कोणाचं वय विचारलं, आईचं वय विचारलं. x कोणाचं वय आहे, x आपण वडिलाचं वय धरलं होतं, आईचं वय 3 वर्षानं कमी आहे, म्हणजे 36 - 3 किती आहे आईचं वय 33 वर्ष. ऑप्शन नंबर 1 उत्तर राहील. ओके, कळालं. नेक्स्ट गणित. प्रश्न क्रमांक 100, 32 × 2x = 768, तर x बरोबर किती. सरळ सरळ आन्सर करायचं. काय करायचं, 2x आहे ना असं गृहीतच धरायचं नाही, सरळ 768 ला या 32 न भाग देऊन द्या, उत्तर सहज निघून जातो. काय येईन बघा बरं, 32 समजा कितीचा भाग जाईल, इथं 4चा भाग जातो बघा, 4 8 32, 4 1 4, 3 उरले, 4 9 36 आणि 2, त्याच्यानंतर 8 1 8, 8 2 16, 3 उरले, आणि 8 4 32, 24, म्हणजे काय आलं 24, आणि इथं 2x आहे म्हणजे x च्या जागी काय आलं 4. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. कळालो, अतिशय सोपं आहे मित्रांनो. तर या प्रकारे आपण गणिताचे 25 प्रश्न सॉल्व्ह केले, आणि आपला मुंबई पोलीस भरतीचे 100च्या 100 क्वेश्चन आपण स्पष्टीकरणासह सॉल्व्ह करून सुद्धा दाखवून दिले आहे. मित्रांनो, तुम्हाला हा पेपर कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. आणि जर तुम्हाला हा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, सगळे PDF पाहिजे असेल व्हॉट्सअपवर, तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करून घ्या, आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. मित्रांनो, अनअकॅडमीवर पोलीस भरतीसाठी बॅच लॉन्च झाली आहे. ही यामध्ये तुम्हाला मार्गदर्शक स्क्रीनवर दिसत आहे. लवकरच एनरोल करा.
आणि या ठिकाणी जर तुम्ही अनलॉक कोड वापरला SOHELLIV लाईव्ह तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 10% डिस्काउंट भेटून जाईल. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर MPSC ही सुद्धा बॅन झाली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. जर अनअकॅडमीचे भरपूर असे फायदे आहे, प्लस सबस्क्रिप्शनचे सगळ्यात तुम्ही बेनिफिट उचलू शकता आणि 10% तुम्हाला बेस रेट सुद्धा कमी होऊन जाईल जर तुम्ही आपला रेफरल कोड SOHELLIV हे वापरलं तर.